हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुळदेवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय. शिवशरणात मित्र, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असावी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्यास पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 22 मार्च 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास फाल्गुन, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी, जी अहोरात्र असणार आहे. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे मघा नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4:28 पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो धृती योग आहे. सायंकाळी 6:35 शून्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौल करण सायंकाळी 6:01 तैतील करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असतील याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:42 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:49 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातात एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हरो शिव शिव शंभो राज प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके 1945 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणी शिशिर ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे मघा नक्षत्रे धृती योगे कौलव करणे त्रयोदशी शुभतिथी वीर गोत्रात उत्पन्न मेकडा मौ पात्र दुरित द्वारा श्री पार्वतीपति परमेश्वर पित्र विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्यावे. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सायंकाळी 6:01 आहे. यानंतर देखील आपल्याला काही धार्मिक विधीसाठी संपन्नतेसाठी त्यांच्या जर संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या
धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे. अशा वेळीच आपली जी धार्मिक सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्र. आपले जीवन जे आहे ते अधिक सुखमय बनण्याचा योग राहील मित्र. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. साखरपुडा सर्वात प्रथम, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 30 एप्रिल, दिनांक 1, 3 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 26, 27, 30 एप्रिल, दिनांक 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 27 एप्रिल, दिनांक 5. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 27, 30 एप्रिल, दिनांक 1, 5 आणि 6. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 27. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 30 एप्रिल, दिनांक 1, 3, 4 आणि 5. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 27, 30 एप्रिल, दिनांक 1, 5 आणि 6. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक 23. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 27 एप्रिल, दिनांक 5. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वृद्धी दिवस आहे. अर्थात ही जी तिथी आहे ही दोन्ही सूर्योदयाला हजर होती किंवा आहे. त्यामुळे या दिवसाचा वाढ झालेली आहे, दिवसामध्ये वाढ झालेली वेळेच्या. त्यामुळे हे थोडासा अशुभ असा निदर्शक आहे. दिनविशेष मित्रांनो प्रदोष व्रत आहे. जे शिवभक्तगण या प्रदोष व्रताचे आचरण करत असतील त्यांनी एकच नियम पाळायचा आहे मित्रांनो. पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि या उपवासाच्या दरम्यान आपल्याला मंत्र जप करायचा आहे, उघड मंत्र, पंचाक्षरी वा षडाक्षरी मंत्र जप करा आणि सायंकाळी आपण सचेतन होऊन जवळच्या जागृत महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा, आपल्याला अभिषेक युक्त करायची. भले त्याला आपण षोडोपचार म्हणा वा पंचोपचार म्हणा, पण अभिषेक युक्त अशी सेवा करायची आहे. आपल्याला जमत नसेल तर पंडितामार्फत करा, कारण 1 महिन्यामध्ये आपल्याला एकदाच ही पूजा करायची असते. आणि जो काही प्रसाद आपण आणला असेल तो इतर भक्तांमध्ये वाटप करायचा आहे आणि त्याच ठिकाणी बसून आपल्याला मंत्र जप करायचा आहे. किमान 10 मिनिटे तरी मंत्र या शिवाच्या पंचाक्षरी वा षडाक्षरी मंत्राचा. आणि तिथे काही ब्राह्मण देवता व पुजारी असतील महादेवाच्या मंदिरात तर त्यांनाही आपण काही दानधर्म दिल्यास उत्तम राहील, द्यायचा आहे. यथाशक्ती दिवसभर आपण तिखट मीठ खाल्लेले नसावे मित्र, तरच हा उपवास म्हणून मानला जातो. आणि या पूजेनंतर आपल्याला घरी जाऊन हा प्रदोष व्रताचा जो काही अं, उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. उद्या पहाटे 4:28 गवाड योग सुरू होतो. हा पूर्ण दिवस असेल जवळजवळ. तर या उद्याच्या अर्थात आजच्या
मतलब शनिवारी, शनिवार दिवस जो आहे सूर्योदयानंतर किंवा या वेळेपासून हा कोणत्याही कामासाठी फलदायी असणार आहे, शीघ्र फलदायी असेल. फार कमी कामं असतील की ज्यामध्ये यश आपल्याला प्राप्त होणार नाही किंवा जास्त कष्टानंतर प्राप्त होईल. पण शक्यतो जास्तीत जास्त हा गबाळी युग असल्यामुळे आपल्याला त्यात यश प्राप्त होईल. तेव्हा आपली रखडलेली किंवा नवीन कामे आपण उद्याच्या दिवशी सुरुवात करू शकता मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील लहान मोठे ते करू शकता. फक्त पुढे जाऊन ते बंद पडू नयेत याची काळजी घ्या, अन्यथा पुण्याऐवजी आपल्या नावे दोष जमा होतील. राहू काळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत. या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची जी आपली कामे आहेत ती करू नका. केल्यास त्यात यश प्राप्त झाले तर ठीक मित्रांनो, अन्यथा लगेच ती थांबवा आणि इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण हा राहू काळ आहे, राहूचा प्रभाव आहे. तो आपल्यासाठी योग्य नसेल तर तो कामामध्ये अडथळा निर्माण करेल. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेवर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते. कारण अशा धार्मिक कर्मकांडाची करता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न, शिवकल्याण. हरिओम शिव महादेव.